हम्म. सलाम देगा सलाम छक जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। बक्का छक भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे 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 हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद। जय हिंद जय हिंद। आज आपण सर्वजण इथं झेंडावंदनासाठी जमलेलो आहोत, कारण आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो आणि आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, म्हणून हा 79वा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण साजरा करत आहोत। तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या ज्ञानदीप परिवारातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा। कारण इथं आज ज्या आपल्यासमोर ज्या महान योद्ध्यांच्या प्रतिमा आहेत, त्या सर्वांच्या प्रतिमेला नमन करून आज आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम हा आयोजित केला आहे। तर यामध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर सुभाषचंद्र बोस असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्वच विभूतींनी अनन्यसाधारण असं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यांना नक्कीच हा सर्वांचा सलाम आहे। कारण का आज आपल्यावर परकीय सत्तांची म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी जी या लोकांनी, महान योद्ध्यांनी, विचारवंतांनी सर्व स्तरातून प्रबोधन घडवून एक स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी आजचा जो दिवस आहे, हा दिवस नक्कीच त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज साजरा करतोय। त्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे। तरी या शुभदिनी आजच्या या कार्यक्रमाच्या खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं, परंतु वरुण राजानं थोडीशी वक्रदृष्टी दाखवल्यामुळं
बरेच कार्यक्रम हे आपल्याला घेता येत नाहीत, तरी पण एक 2-2 मिनिटं प्रत्येक शिक्षक आपले विचार 2-2 मिनिटात मांडेल आणि त्यानंतर एक 2-3 विद्यार्थिनी पण भाषण करणार आहेत. मुलांकडून कोणी करणार असेल तर त्याचं नाव समोर येऊ द्या. बोलायचे नाही बेटा. ब्रेक सावधान. आज आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये जे इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस म्हणून 19 स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. तर ह्याच्यामध्ये सांगण्याचा एकच हेतू आहे की जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे भारतामध्ये जे महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्यावेळेस भारतावर इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष राज्य केले आहे. तर या 150 वर्षाच्या राज्यामध्ये ते पहिले व्यापारी म्हणून आले. व्यापारीमध्ये जर म्हणलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये केली होती त्यांनी. आणि त्या पहिले व्यापारी म्हणून आल्यानंतर ते राजकर्ते झाले. त्यामध्ये नंतर ते या जुलमी सत्तेचा नायनाट करण्यासाठी महात्मा गांधी अहिंसक मार्गाचा वापर करत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विश्वामध्ये दुसरं युद्ध लागले होते 1939 ते 1945, त्यामध्ये त्यांनी सशस्त्र क्रांती म्हणजे मिलिटरीची स्थापना केली होती त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये सर्व देशाचे जे जवान आहेत म्हणजे सैनिक जे आहेत त्याच्यामध्ये घेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. सर परोशी की तमन्ना हम हमारे दिल में है, बाजू में कितना दम है. म्हणजे या ह्याच्यातून तुम्हाला सांगण्याचा एकच हेतू आहे की जे युवा पिढी आहे त्यांनी आपल्या स्वतः म्हणजे एक तर कोणत्या आता तुम्ही पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तरी तुम्हाला देशासाठी तुम्हाला काय करायचंय, काम करायचं आहे. त्या पद्धतीने आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्या आजच्या जे स्वातंत्र्य दिवस जे त्याने लाल किल्ल्यावर जे राष्ट्रीय ध्वज जे लहरण्यात आलेला आहे तर त्यांच्यामध्ये जे स्टीम आहे ते नया भारत म्हणजे आपला देश कसा आहे वंदे मातरम पासून जे समृद्धीकडे जात आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गातून आपला विकसनशील देश होण्याचा प्रयत्न आहे. मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट त्यांनी भारतामध्ये आणलेले आहेत. या पद्धतीने ते म्हणजे आपला म्हणजे समृद्धीचा जर विकास करायचा असेल तर युवा पिढीचा विकास केला पाहिजे हे त्यांचं वाक्य आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे भविष्यामध्ये जे काही प्रसंग आहे त्या प्रसंगाला आहुती देऊन आपल्याला काय करायचे नवीन भारत म्हणजे निर्माण करण्याचं काम करण्यात आहे. त्या पद्धतीने महात्मा गांधीने जास्तीत जास्त ग्राम विकासकडे त्यांनी मार्ग दिला आहे. तर आजच्या जे लाल किल्ल्यावर जे आमंत्रित जे व्यक्ती म्हणजे जे आहेत ते महाराष्ट्रातील 9 महिला ग्रामपंचायत म्हणजे जे सरपंच आहेत त्यांनी जे आपल्या गावासाठी जे कोणते आहे जल सिंचन योजना असेल कोणते म्हणजे ग्रामीण भागामध्ये विकास करण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि त्यांना तिथे लाल किल्ल्यावर बोलून आमंत्रित करून त्याचा सत्कार करणार आहे. म्हणजे कोणते जर तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये जर काही तर नवीन प्रेरणा असेल तर 100% तुमचा विकास होणार आहे. तर इथं मला ज्ञानदीप अकॅडमीमध्ये बोलण्यासाठी संमती दिली त्याबद्दल संचालकचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द समजतो. सर्वप्रथम ज्ञानदीप अकॅडमीतर्फे सर्व भारतातील सर्व रसिक मायबाप, सर्व शेतकरी वर्ग, सर्व सैनिक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थीगण, यंग ब्रिगेड, वयोवृद्ध व्यक्ती सर्वांना आमच्या ज्ञानदीप अकॅडमीतर्फे या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे गतवर्षीप्रमाणे हा 15 ऑगस्ट दिवस हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण लोकांच्या गुलामगिरीमधून मुक्त झालेला हा सर्वात मोठा उत्सव आहे. म्हणजे आपल्या भाषेत सर्वात मोठा सण आहे. हा सण आपण प्रत्येक वर्षी बड्या उमेदीने बड्या ऊर्जेने साजरा करतो. या सणाचा उत्सव साजरा करण्याचे आपल्याला भाग्य मिळाले आहे. त्यामागे खूप भल्या भल्या मोठ्या व्यक्तिमत्वाची जे आपल्यातील आज आपल्या सोबत नाही आहेत परंतु त्यांनी
पूर्ण आपलं जीवन, आपलं आयुष्य आपल्या भारताच्या आझादीसाठी, आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी प्रत्येक गाव, शहर, प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या काळात आनंद यावा, येणाऱ्या काळात त्यांना स्वतःला वैयक्तिक आयुष्य जगता यावं. त्यांनी भल्या भल्या मोठमोठ्या व्यक्तींनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे. त्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी संविधान लिहिलं. डॉक्टर सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्र बोस साहेबांनी खरं मिलिटरीचं जे आपल्याला जे सैनिक सध्या तयार आहे, त्यांनी प्रत्येक खेडोखेडी गावोगावी जाऊन प्रत्येकाला त्यांनी एक शब्द दिला, तुमच्या घरातील जे यंग मुलं आहेत, मुली आहेत, ते तुम्ही माझ्यासाठी द्या. त्या मुलांना मुलींना मी तयार करून आपल्या भारतावर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी त्यांचा मुकाबला करण्यासाठी मी अशी एक तुकडी तयार करणार आहे, एक फौज तयार करणार आहे, जेणेकरून ती व्यक्ती आपल्यावर होणाऱ्या अन्यायापासून आपला सगळ्यांचा बचाव करू शकेल. त्याच्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदुस्थानासाठी जे काय केले ते इतिहास सर्वांनाच माहीत आहे. असे अनेक लोक आहेत मित्रांनो, जे मोठे झाले, जे समोर आले, ज्यांनी सर्वांना एकत्र करण्याचं काम केलं, त्यांची नाव इतिहासात दर्ज आहेत. परंतु जे स्वतः ऑन ग्राउंडवरती या गोष्टींची लढाई दिला, ज्यांनी आपली आहुती दिली, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, त्यांचं नाव इतिहासात सध्याला दिसून येत नाही. कारण का तसा इतिहास मांडायचा म्हणलं तर इतिहासातला कुठलाच ग्रंथ कमी पडेल, एवढी व्यक्ती आहेत. खूप व्यक्तींनी आपल्यासाठी बलिदान दिलं आहे. त्याचा मान सन्मान राखण्यासाठी हा स्वतंत्र दिन हा साजरा केला जातो आणि आपल्या ध्वजाला मानवंदना देऊन हा उत्सव पूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपल्या देशाच्या साईड बाजूंनी आपले अनेक छोटे मोठे दुश्मन आहेत. त्या दुश्मनांना आपले भारतीय सैन्य, मग ती पॅरामिलिटरी फोर्सेस असो, मग ते आपली आर्मी असो, विविध प्रकारचे जे सिक्युरिटीवाले आपले जे सैन्य आहे त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत. ते आपल्या डोळ्यात 24 आवर्स म्हणजे 24 तास डोळ्यात तेल घालून अहोरात्र बॉर्डरवर ड्युटी करत आहेत. जे व्यक्ती तिथं राहिलेत, जे व्यक्ती सध्याला तिथं ऑन टाईम ऑन ड्युटी आहेत, त्यांना जे आता महत्त्व कळते. तुम्ही सध्या इथं आहेत, तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही. आपण फक्त व्हिडिओ बघून एक क्षणासाठी डोळ्यात पाणी आणू शकतो, पण जो ऑन दी स्पॉट 15-15 दिवस आपल्या खांद्यावरती 50-50, 60-60 किलो वजन चालून घेऊन बाँड्रीवर जातो, बॉर्डरवर जाऊन 24 तास डोळ्यात तेल घालून ड्युटी करतो. ज्यावेळेस बर्फाच्या लाटा चालतात, वारं चालतं, त्यावेळेस उभारले 1 तासात पूर्ण नाकावरचं साल्टं, गालावरचं साल्टं, होटावर साल्टं सगळं निघून जातं. जागेवर वाटतं की असं काय तर खाऊन मारावं, इथून निघून जावं. परंतु ते मित्र, माझे भाऊ, तुमचे वडीलधारी व्यक्तिमत्व, तुमच्या घरातील कोणीतरी नातलग आज त्या ठिकाणी 24 आवर्स त्या ठिकाणी आपलं अहोरात्र आपलं वेळोवेळी आपल्या शरीरातला रक्ताचा थेंब थेंब जाळून तो ड्युटी करत आहे. सियाचीन ग्लेसारखे पोस्ट आहेत, तिथं फक्त ताजं अन्न मिळत नाही, तिथं फक्त केमिकल मारून टाकलेलं अन्न वरून फेकलं जातं विमानानं आणि तेच खायचं आणि जगायचं. भाकरी, चपाती, भात, भाजी, हिरवी मिरची फाडून त्यात केमिकल टाकतात, डब्यामध्ये पॅक करतात, ते डबे एअरक्राफ्टनं ड्रॉप होते. असं अन्न आपण पिझ्झा खाल्ला तर 4 दिवस पोट खराब होते. ती माणूस कंटिन्यू 6 महिने तिथं माणूस जाऊ शकत नाही, वापस येऊ शकत नाही. अशा ठिकाणी आपले भारतीय सैन्यातील जवान राहतात. त्यांनाही वाटतं की आपल्या फॅमिलीशी बोलावं, त्यांनाही वाटतं की आपल्या आईबापाशी बोलावे, त्यांनाही वाटतं की माझ्या मुलाबाळाशी बोलावे. त्यांना घरी मुलगा विपाचाचा झाला आहे, सामान्य झाला, त्यांना कुठली गोष्ट नाही. ह्या सध्या सैनिकांच्या आपल्या देशासाठी आहुत्या आहेत. बेशक ते सध्याला तिथे जिवंत आहेत, पण ते बलिदान खूप मोठं आहे. आपल्या घर परिवाराला, आपल्या मायबापाला, आपल्या बंधूंना, आपल्या भगिनींना, आपल्या गावाला पाहण्यासाठी ते खूप पतवत असतात. हीच सर्वात मोठी आहुती आहे. मित्रांनो, आपले सैनिक म्हणजे जगात आपल्या मिलिटरीचा, आपल्या पॅरामिलिटरी फोर्सचा मुकाबला एक ही सैन्य दल, सगळ्यात बलाढ्य देश आहे अमेरिका. अमेरिका ही आपल्या देशाच्या सैनिकांचा मुकाबला करू शकत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही वर्षापूर्वी म्हणलं आहे, हमें आप लोग भारत के मिलिट्री सेना दे दो, मैं पूरे विश्व पर राज करूंगा. म्हणजे त्यांना पण माहित आहे की भारतीय सैनिक जर माझ्या पाठीमागे उभं राहिलं तर मी पूर्ण जगावरती राज्य करू शकतो. जवान सैनिक इतके कॉन्फिडन्सले आहेत, इतके ताकदवर आहेत की ते लोक भारतीय सैनिक आहेत. आपल्या देशावर कुठल्याही प्रकारचा आतंकवादी हमला किंवा चुकीच्या ध्येयानं आपल्याकडे दुश्मन पार्टी आली तर त्याचा कुठलाही माणूस हा उधळून टाकू शकते. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, सर्व मुलींनाही बोलायचं आहे, माझे मित्र बी आहेत, सरे आहेत. जाता जाता एक गोष्ट बोलतो मित्रांनो, एक गोष्ट बोलतो, ते पण फक्त माझ्या दुश्मन देशाला. सुन पाकिस्तान तेरा बाप हिंदुस्तान, सुन पाकिस्तान तेरा बाप हिंदुस्तान, अरे सुन पाकिस्तान तेरा बाप हिंदुस्तान. दूध मांगेंगे तो खीर देंगे, दूध मांगेंगे तो खीर देंगे, लेकिन साले
कश्मीर मांगेगा तो चीर देंगे। शांत रे। प्रणाम, जय हिंद। सबको 15 अगस्त की बहुत बहुत शुभेच्छा। और सबने मेहनत करना है, ज़्यादा मैं नहीं बोलूँगा, 1 मिनट ही बोलूँगा। देखो, जो आज का दिन है ये बहुत पावन दिन है, और जिस प्रकार से मैंने वर्दी पहना है तो सबको मैं इसी प्रकार की वर्दी देखना चाहता हूँ सबके शरीर पर, क्योंकि इस वर्दी के लिए थोड़ी मेहनत करनी पड़ेगी आपको। और एक अकेडमी ऐसी है हमारी, ज्ञानदीप अकेडमी अंबाजोगाई, यहाँ पर यौगिक टाइप से सिखाया जाता है फिजिकल। ऐसी कोई भी अकेडमी नहीं है, वहाँ पर सूर्य नमस्कार चलता हो। कम से कम 15 से 20 अकेडमी में मैंने कैंप किया है योगा की। तो यहाँ पर जो यौगिक शिक्षण है, पीटी से पहले, सर आने से पहले यौगिक शिक्षण करना आधा घंटा, और सर जो भी सिखाएंगे, जरडे सर और हमारे परमेश्वर सर, उसके बाद आपने प्राणायाम करना है। ये प्राणायाम और सूक्ष्म यदि आपने जीवन में लाते हो, ये मरते दम तक करना भी है आपने, और आप सारे भर्ती हो जाओगे मिलिट्री पुलिस भर्ती में। बस ये कि बोलना था मैंने, कदम कदम बढ़ाते जाओ, खुशी के गीत गाते जाओ। ये ज़िंदगी काम की है, और इस काम को अंजाम देना है और अपने उद्देश्य तक लेके जाना है। इतना बोलते हुए मैं अपने वाणी को विराम देता हूँ। प्रणाम, जय हिंद। खाली बसणाऱ्यांनो सावधान। सगळं दिसतंय मला। हा, बोलायची गरज नाही। तर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी काय गुडीवर बसून एकदा उठायचं खाली। कधी कागदामध्ये बसा, चुपचाप बैठना, बातचीत नहीं करना। खड़े हो जा, खड़े हो जा। बोलायचं नाही बस, पाठीमाले बोले। पुढे घे. त्यानंतर मुलींचं प्रतिनिधित्व करताना एकान पहिल्यांदा 2 शब्द बोलणार आहे, तिचं मनोगत व्यक्त करणार आहे। टाळ्या वाजवा। तुम्ही शांत बसला तर आवाज तुमच्यापर्यंत येईल। सो स्वातंत्र्याची आठवण दरवर्षी येते, 15 ऑगस्टला माती पुन्हा काही सांगते। स्वातंत्र्याची आठवण दरवर्षी येते, 15 ऑगस्टला माती पुन्हा काही सांगते। शूरवीरांच्या बलिदानाची कहाणी हृदयात झणझणीत आग पेटवते। शूरवीरांच्या बलिदानाची कहाणी हृदयात झणझणीत आग पेटवते। माननीय अतिथी, शिक्षक वृंद, इथे बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याचा दिवस। स्वातंत्र्याचा दिवस आपण या शुभदिनी इथे जमलेलो आहोत। किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या। किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या। मृतदेहांचे सडे पडले तेव्हा स्वातंत्र्याचा दिन उदयास आला। टाळी टाळी। आजच्या दिवशी आपण आपल्या थोर सैनिकांना, महान पुरुषांना आठवतो, त्यांचे कार्य आठवतो व त्यांच्या कार्याकडे एकदा मागे फिरून बघतो की त्यांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यासाठी त्यांनी काय काय केले। जसे की पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे त्यांचं हे स्वातंत्र्य
Welcome to the world of Press On. 1857 चा उठाव हा फक्त का सैनिक विद्रोह नव्हता, तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी पेटणारी एक आग होती. अठराशे 1857चा उठाव हा एक उठाव नव्हता, तर भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी पेटलेली एक आग होती. ही आग ह्या 1857च्या उठावानंतर भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. ह्या 1857च्या उठावामध्ये अनेक महान क्रांतिकारक पुढे आले, अनेक सैनिक पुढे आले व त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यांनी जाती धर्माचा विचार न करता सगळे एकत्र येऊन ते फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढले. मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यामध्ये महिलांचा पूर्वीपासूनच वाटा आहे. जसे की आताच नुकते 7 मे 2025 रोजी झालेले ऑपरेशन सिंदूरचा उद्देश आतंकवाद्यांचे ठिकाणे नष्ट करण्याचा होता. ऑपरेशन सिंदूर हे भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला होता. ऑपरेशन सिंदूर हे भारतातील 2 महिला सोफिया व ओमिका या 2 महिलांनी घडवून आणला होता. धर्म पूछकर बहनों का सिंदूर मिटाया था तुमने, धर्म पूछकर बहनों का सिंदूर मिटाया था तुमने, उसी सिंदूर को ही बारूद बनाया है हमने, उसी सिंदूर को ही बारूद बनाया है हमने. इस आतंकी ताक पर भारत की खुददारी अड़ती है, इस आतंकी ताक पर भारत की खुददारी अड़ती है, क्योंकि यहाँ ओमिका और सोफिया जैसी नारी लड़ती है, क्योंकि यहाँ ओमिका और सोफिया जैसी नारी लड़ती है. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. तर केकान दीदीनं खूप छान असं स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि यानंतर मुंडे आपल्या समोर तिचं मनोगत व्यक्त करील. समोर कोण आणखी बोलणार आहे त्याचं नाव येऊ द्या इकडं. काळ्या शुभ्र केसात पांढरा शुभ्र गजरा, काळ्या शुभ्र केसात पांढरा शुभ्र गजरा. माझे भाषण ऐकत असणाऱ्या सर्वांना पहिला माझा मानाचा मुजरा, पहिला माझा मानाचा मुजरा. सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला, सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. भाग्यशाली आहे जी आई जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, हा देश अखंड राहिला. सूर्याप्रमाणे चमकणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी मुंडे चैतन्या आणि आज 15 ऑगस्ट आणि या महत्त्वाच्या दिवशी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. खून कहो किस मतलब का जिसमें उबल का नाम तक नहीं, ओ खून कहो किस मतलब का जो आ सके देश के काम नहीं, ओ खून कहो किस मतलब का जिसमें जीवन न रमानी हो, जो पर्वत बनकर बहता हो वो पानी नहीं खून है, वो पानी नहीं खून है. हम सब बहुत भाग्यशाली है कि हमने स्वतंत्र जैसे भारत देश में जन्म लिया. मैं मध्यकालीन प्राचीन और वर्तमान भारत के उत्तरों से स्पष्ट करना चाहूंगी कि जब हम फिरंगियों के फेरे में फंसे हुए थे तब एक रंगदेव संधि के एक आवाज पर टोले की टोले उमड़ आते थे. तब लोग मर जाते थे, मिट जाते थे, फांसी पे चढ़ जाते थे, क्योंकि वो भी अपनी देशभक्ति साबित कर रहे थे, क्योंकि ये उस वक्त की देशभक्ति की कसौटी थी. लेकिन आज देश बलिदान नहीं मांगता, आज फांसी पे चढ़ जाने को नहीं कहता. उसके बाद युद्ध में अपना सुहाग गवा देने वाली औरत जब घर के हालात यूं हो जाते थे, प्यार भी भरपूर गया मन का सिंदूर गया, प्यार भी भरपूर गया मन का सिंदूर गया. नन्हे नियोलों की लंगोटियां गई, छोटी छोटी बेटियों की चूड़ियां गई, भाई की पढ़ाई गई, बाप की कमाई गई. ये कैसा विस्फोट हुआ पता ही चला नहीं. पूरे जिस्म के लिए तो एक आदमी मरा है साहब, मेरे घर की तो रोटी ही चली थी. मैं नहीं मानती कि व्हाट्सएप और फेसबुक के डीपी को तीन रंग में रंगाना ही सच्ची देशभक्ति है. मैं नहीं मानती कि व्हाट्सएप और फेसबुक के डीपी को तीन रंग में रंगाना ही
देशाला काही पुढे नेण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण शिक्षण शिक्षण. आणि ते शिक्षण, तेच उत्तम दर्जाचं शिक्षण आपल्याला आपल्या अकॅडमीचे संचालक सन्माननीय दराडे सर देत आहेत. जेव्हा एखादा पक्षी आकाशात उंच असं भरारी घेतो ना, जेव्हा एखादा पक्षी आकाशात उंच अशी भरारी घेतो ना, तेव्हा त्याचं लक्ष मात्र त्याच्या घाटातल्या खाली पिल्ल्यांकडे असतं आणि त्याचप्रमाणे आपल्या दराडे सरांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर असतं. आम्हाला उत्तम दर्जाचं असं शिक्षण देत आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता मी एवढंच म्हणेल लहराएगा तिरंगा सभी आसमान पर, लहराएगा तिरंगा सभी आसमान पर, भारत का नाम होगा सबकी जुबान पर, भारत का नाम होगा सबकी जुबान पर. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर आपण पाहितलं आहे की आत्ताच आपल्या समोर चैतन्य मुंडेनं सर्वांमध्ये चैतन्य भरण्यासारखे आपले विचार मनोगत व्यक्त केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही गोष्टीबद्दल माणसाला एक स्वतःचे विचार मांडण्याची किंवा दोन शब्द प्रकट करण्याची जे आपल्यामध्ये धाडस असतं, ते धाडस हे प्रत्येकाकडेच असतं. परंतु कोणी दाखवतं, कोणी मधातच तसंच दाबून ठेवतं, जाऊ का नको पुढं, म्हणू का नको. परंतु गेल्या 8 दिवसापासून या दोघींचा खटाटोप होता. मी ज्यावेळेस पुण्याला गेलो त्यावेळेस पण जाताना त्यांनी काही कच्चं मटेरियल दिलं होतं, त्या मटेरियलवर परत त्यांना फेर करायला सांगून आल्यानंतरही त्यांचं सारखं चालू होतं. परंतु म्हणजे पावसानंही शेवटच्या क्षणाला का होईना पण त्यांचं मतप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीला कुठंतरी स्टेज करेज मिळवून देण्यासाठी थोडासा प्रयत्न केलेला आहे. यानंतर अंकिता मोरे एक गीत घेऊन येत आहे तुमच्यासमोर. थोडं चालू होतंय, थोडं बंद होतंय. ये थोडं चालू आहे, कुठं बी म्हणायचंय. समोर तरी बंद झालं तरी तुझी काय तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ये मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. ये मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से भरे खलिहान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पान सका, आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जान सका. ओ वतना वे मेरे वतना वे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं, कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की
आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो। मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो। माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। थैंक यू। पूर्णपणे कुठंही न चुकता आणि आपल्या आवाजाची लय कायम ठेवत एक सुंदर असं देशभक्तीपर गीत आपल्यासमोर मोरे दीदीनं मांडलेलं आहे आणि त्या प्रत्येक शब्दातून ओळीतून एक देशभक्ती कशी आहे हे आपण अनुभवलं आहे. तर यानंतर कल्पना शेफ 2 शब्द बोलणार आहे. चांद को चांदनी मुबारक, फूल को खुशबू मुबारक और आप सबको 15 ऑगस्ट मुबारक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन व इथे जमलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन याविषयी काय माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका ही माझी विनंती. मित्रांनो, आपले भारतीय लोक अत्यंत अशिक्षित होते. त्या काळी इंग्रज आपल्या देशात आले व हळूहळू व्यापार करू लागले. त्यांनी आपल्या देशावर आपला अधिकार करून घेतला. आपले शेतकरी रोज शेती करत असतो, सर्व पीक त्यांना द्यावे लागत असत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे संपत्ती विदेशात पाठवून ते पक्का माल तयार करून आम्हाला विकायचे. अशा अन्यायाचा सूट घेण्याकरिता भारत देशामध्ये अनेक महान थोर पुरुषांनी जन्म घेतले, जसे महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक महान थोर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मित्रांनो, आपल्या भारतीयांना आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगारीतून मुक्त व्हावा असे वाटत होते, म्हणून हातात काठे व मशाली घेऊन मोर्चा काढत होते. मित्रांनो, एकदा जालियनवाला बागामध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचे एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरिकांना गोळीबाराचे आदेश देऊन मध्येच ठार केले. असे अनेक प्रसंग आहेत ज्यांची आपण कल्पना करू शकत नाही. दिवसादिवस लोटले गेले. इंग्रजांना फुलवण्याचा कर भारतीयांच्या लक्षात आला. शेवटी इंग्रजांच्या लक्षात आले की भारतीय लोक जागृत झाले आहेत, त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी आपली सर्व व्यवस्था घेऊन इंग्लंडला गेले व आपल्या देशाचा कारभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन करून आपल्या देशाला स्वतंत्र म्हणून घोषित केले. मित्रांनो, तो दिवस प्रत्येक भारतीयांसाठी मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा होता. दुःखाचे दिवस सुखामध्ये आले असे प्रत्येकाला वाटत होते. म्हणूनच आजचा हा दिवस पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक कोर्ट, कचेरी, शाळा, सरकारी कार्यालय यांमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो, आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मित्रांनो, आज आपला भारत देश एवढा शक्तिशाली राष्ट्र बनला आहे की जर कोणत्या देशाने डोळा वाकडा केला तर त्याचा डोळा बाहेर काढा एक मिनिटही लागणार नाही, निश्चित आहे. तर आज मी त्या महान पुरुषांना श्रद्धांजली वाहते, त्यांचे कार्य व गुण गाते व माझ्या भाषेत संपल्यास करते. कल्पना शेफनंही महान पुरुषांना त्यांचं केलेलं कार्य त्याची पूर्ण उजळणी केलेली आहे. मुलामधून कुणी म्हणजे नेतृत्व करणार आहे का? नेतृत्व चपात्यात